आपण पाहूया, चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला। हाकेंनी आता जरांगेंवर जहरी टीका केली। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं, मतं मागायला आला तर दांडके काढू, हाकेंनी आता राजकीय नेत्यांना सज्जड दम दिलेला आहे। तर हाके यांनी आता राजकीय नेत्यांच्या संदर्भात भाष्य केलंय। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं, आता जर मतं मागायला आलात तर दांडके काढू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी राजकीय पुढाऱ्यांना दिलेला आहे। आपलं आरक्षण काढून घेतलंय, ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित गेला की पवार गेला की अजून तिसरा कोणता, अरे तुमचं कुठे काय आता पंडित कोणी नाही, अजिबात नाही। तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली, ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं, त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझे आहेत असं म्हणायला पाहिजे होतं। हा माणूस चौथे नापास एका खुळखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला। तुमच्या आमच्या पिढ्याने गाव नगरमध्ये गाव कुसामध्ये गुलामी नाही झाली। आता आमच्या पोरांना कळतंय, आमच्या पोरांना वाचायला येतंय, लिहायला येतंय, हातात मोबाईल आहे, आमच्या माता बहिणींना कळतंय। अरे किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे, राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो। आमची मतं घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं, आता आमच्या दारात या, आम्ही दांडकं काढू, दांडकं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।